हॅलो, मी सारिका भुतानी, तुमचे आयटी करिअर कोच झालेले. सो आज आपण बोलणार आहे स्वतःला इंट्रोड्यूस कसं करायचं. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, आयटी करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. इंटरव्ह्यूमध्ये स्वतःला कसं इंट्रोड्यूस करायचं हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो आणि यातूनच तुमचं ब्रीफ इंट्रोडक्शन होत असतं. तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स, एक्सपिरियन्सेस आणि स्किल्स यांचं इंट्रोडक्शन तुम्ही करून देत असता. त्यामुळं तुमचं इंटरव्ह्यूवरती खूप चांगलं इम्प्रेशन पडतं आणि तुम्हाला जॉब मिळण्याचे चान्सेस हे फार पटीने वाढतात. त्यामुळं स्वतःला इंट्रोड्यूस कसं करून द्यायचं याबद्दल काही टिप्स मी आज तुम्हाला देणार आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो सुरुवातीला तुम्ही बोलू शकता हॅलो. यामुळं इंटरव्ह्यूअरला आदरपूर्वक बोललं जातं. त्यानंतर तुमचं नाव, त्यानंतर शहराचं नाव, कुठल्या शहरामध्ये तुम्ही आला आहात किंवा राहत आहात ते तुम्ही सांगू शकता. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स, तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन बद्दल सांगा. कोणत्या शाळेतून किंवा कॉलेजमधून तुम्ही कोणती डिग्री घेतली आहे ते सांगा. त्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले ते सांगा. स्पेशलायझेशन सांगा. युनिव्हर्सिटीचं नाव सांगा. त्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स, तुमच्या वर्क एक्सपिरियन्स सांगा. त्यामध्ये कोणत्या कंपनीमध्ये किती वेळ काम केलंय आणि कोणत्या पदावर काम केलंय हे फार इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही नक्की सांगा. त्यानंतर तुमचा स्किल सेट. सो स्किल सेट बद्दलचं आवर्जून सांगा. कारण कोणता स्किल सेट आहे त्यावरती तुम्ही कशा प्रकारे काम करू शकता हे तुम्ही जरूर सांगा. कारण त्याशिवाय आयटी मध्ये चांगले पॅकेजेस मिळणं फार डिफिकल्ट असतं आणि स्किल सेट वरती जास्तीत जास्त सॅलरी हाईक हे मिळत असते. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ऑब्जेक्टिव्ह. सो तुमच्या करिअर ऑब्जेक्टिव्ह बद्दल नक्की सांगा. या जॉबमधून तुम्ही काय एक्सपेक्ट करता आणि तुम्ही तुमच्या कंपनीसाठी काय महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकता ते तुम्ही जरूर सांगा. सो हे तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन आहे आणि ह्याबद्दलच्या ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा. त्यामुळं स्वतःला इंट्रोड्यूस करताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि त्या गोष्टी म्हणजे त्यामध्ये असणारं तुमचं नाव, त्यानंतर तुमचा रिस्पेक्ट, त्यानंतर तुमचा स्किल सेट, त्यानंतर एज्युकेशनल डिटेल्स आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं पास्ट हिस्ट्री. ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ह्या सगळ्या गोष्टी कॉन्फिडन्सने बोलल्या पाहिजेत. त्यामुळेच तुम्ही इंटरव्ह्यूला इम्प्रेस करू शकता. तुमचं इंट्रोडक्शन ब्रीफ ठेवा, ज्यामध्ये जास्त वेळ न घेता इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशनच तुम्ही सांगा आणि उगाचच छोटीशी इन्फॉर्मेशन लांबू नका. जसं की बऱ्याच लोकांना सवय असते की फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल खूप काही सांगायचं. सो त्याला एकदम शॉर्ट ठेवा. त्यामध्ये तुमचं बेस्ट अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. इंट्रोडक्शनमध्ये जॉबशी रिलेटेड इन्फॉर्मेशन जास्त इन्क्लूड करा, जेणेकरून इंटरव्ह्यूवरती चांगलं इम्प्रेशन पडेल आणि तुमचं सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. त्यामुळे शांत आणि स्टेडी स्वरात बोलण्याचाच ट्राय करा. त्यामुळे स्वतःचे इंट्रोडक्शन तुम्ही बोलताना शक्यतो अशा काही सेंटेन्सेसचा वापर करू शकता ज्यामध्ये हॅलो, आय एम, तुमचं नाव, त्यानंतर आय एम फ्रॉम दिस इज होम टाउन, आय हॅव ऑलवेज बीन फॅसिनेटेड बाय, तुमचं जे काही पॅशन आहे त्याबद्दल तुम्ही बोलू शकता. आय एम करंटली परस्युइंग अ डिग्री, तुमच्या डिग्रीचं तुम्ही सांगू शकता. सम युनिव्हर्सिटी आउटसाइड ऑफ अकॅडमिक्स, आय लव्ह, हॉबीज तुम्ही सांगू शकता. अँड स्पेंडिंग टाइम विथ द फॅमिली हे तुम्ही सांगू शकता. आय एम अ पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी ट्रेट पर्सन who is always up for the challenges. I am excited to contribute to this community and make a positive impact. Thank you for giving opportunity to introduce myself. हे नक्की सांगा. कारण आपल्याला इंट्रोडक्शन देण्याचा कोणीतरी चान्स देत आहे. त्यामुळे इंट्रोडक्शन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी असणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर स्वतःचं इंट्रोडक्शन करून देताना तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्या क्वेश्चनची उत्तरे अशा प्रकारे देऊ शकता की त्यामधून तुम्हाला तुमच्याबद्दलची माहिती समोरच्याला सांगता येईल. त्यामुळं स्वतःचं इंट्रोडक्शन देण्यासाठी तुम्ही स्वतःबद्दल लिहून बघा. तुमच्या मित्रांसमोर किंवा फॅमिली समोर तुमचं इंट्रोडक्शन नक्की द्या आणि स्वतःला रेकॉर्ड करून बघा. यामुळं तुम्हाला तुमचं इंट्रोडक्शन सुधारण्यास आणि त्यामधून तुम्हाला कॉन्फिडन्स यायला मदत होईल. सो ह्या व्हिडिओमधून आपण शिकलो आहोत की स्वतःचं सेल्फ इंट्रोडक्शन हे कसं करून द्यायचं. त्यामुळं आज सांगितलेल्या व्हिडिओमधल्या ज्या काही टिप्स आहेत ते तुम्ही नक्की फॉलो करा आणि जर पुणेरी पॅटर्नला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि विसरू नका.